श्री शिवाजी महाराज की जय। हे बघा समोर विटांची चौकोनी बॉक्सवाली खोली पाहायला भेटते का? या खोलीचं नाव आहे टाकसाळ करंशी छापखान्याची जागा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजांच्या स्वतंत्र 4 करंश्या होत्या। शिवराई, नाणी, मुद्रा, होन याच्यात 2 कॉइन खूप महत्वाचे होते। एक होने चलन होतं ते सोन्याचं होतं। आपण पूर्ण भारताचं चलन पाहिलं, कुठे सोन्याचं चलन आढळलेलं पाहिलंय का आपल्या भारताच्या चलनामध्ये? पण छत्रपती शिवरायांच्या काळात राजांचं स्वतःचं वैयक्तिक होने चलन होतं ते त्यावेळी 1.4 ग्रॅमचं होतं। आताची किंमत पाहिली तर 5 लाखापेक्षा बाहेर जाऊ शकतं ते बघा, कारण सर्वात ते मौल्यवान पाहायला भेटतं, ते दुर्मिळ नाणं पाहायला भेटतं। राजांची दुसरं नाणं होतं अष्टभुजा आकाराची शिवमुद्रा, ही जलकल्याणासाठी वापरली होती। त्या शिवमुद्रेवरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखेव उवर्ध विष्णू वंदिता शहाष्णू शहा शिवशा मुद्रा भद्राय राजते। याचा अर्थ काय होता की आकाशातील जो चंद्र आहे, प्रतिपतेचा चंद्र कोरेने जसा वाढत जातो, शहाजी राजांचे पुत्र शिवरायांचं स्वराज्य या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा, अशी शिवमुद्रा रायगडात तिथे तयार केली जात असायची। ही समोर आपल्या राजांची स्वतंत्र बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात। आपण मगाशी पाहिले सप्त म्हणजे 7 मजली उंच होते। पलीकडचं आहे त्याचं नाव आहे महाराजांची स्वतःची गॅलरी। या बाल्कनीच्या 5व्या मजल्यावरती महाराज गेले। रायगडाच्या चहूबाजूने वातावरण क्लिअर असेल तर या गडावरून त्यांना 8 किल्ले दिसायचे। किती किल्ले दिसायचे? 8। रायगडाची पूर्वेला पाहिलं राजगड, तोरणा आणि लिंगाणा दिसायचा। रायगडाच्या दक्षिणेला पाहिलं प्रतापगड, सोनगड, चांबारगड आणि मकरंदगड पाहायला भेटायचा। आणि रायगडाच्या पश्चिमेला इकडे मानगड, म्हणजे 8 किल्ले रायगडावरून दर्शनात यायचे। राजधानी एकटी होती का? 8 किल्ल्यांची सुरक्षा, सह्याद्रीची साथ, उभा टाकलेला 1275 उंचाचा रायरीचा डोंगर, म्हणजे विचार करा राजधानी कशी असेल त्या काळातली। बघा समोर हा इत्याकृती जो खड्डा पाहायला भेटतो का, त्या कॉर्नर मध्ये बघा यल आकाराचा खड्डा आहे। 11 पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे आणि त्या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना। स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होतं तुम्हाला सर्वांना माहित असेल, बहिरोपी बहिर्ज नाईक। स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळख होतं। बहिरोपी का म्हणावं तर बसल्या जागेवरती 7 रुपये बदलायचो। वेषांतर करण्यात खूप मोठे पटाईत होते। 18 भाषा येत होत्या। दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या वेशेमध्ये आणि त्याच्या भाषेमध्ये बोलायचं। आपल्या राजाबद्दल, आपल्या प्रांताबद्दल जी चर्चा, जी खलबत या गडावरती केली जायची ती इथे करायला गुप्त खलबतखाना म्हणतात। म्हणजे या कणाची बातमी या कणाला पोहोचू नये, ना फितोरी ना गद्दारी होते, अशी खलबतखान्यात चर्चा होत होती बघा। ज्या 200 फुटावरती आपण सर्वजण आता उभे आहात ना, हे राजांचं त्यावेळेचे सचिव आले। आपल्या राजांचे जे 8 मंत्री होते त्या मंत्र्यांच्या हाताकडे एक सुरणीस, एक कारकून सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा। ताम्रपत्र, बखर, दस्तावेज हे जे काही लिहिलं जायचं रायगडावरती ते इथूनच तयार केलं जात असायचं। याच्या मागे तो 2 मजली चौतरा तुम्हाला दिसतोय का, त्याला म्हणतात दिवाणी खास। जे छत्र तुम्हाला पाहायला भेटणार आहे, आपण जाणार आहोत सर्वजण, ते दिवाणी आम। प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावं। दिवाणी खास लोकसभा विधानसभेची जागा आहे। दिवाणी आम, आम जनतेचा दरबार, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला, ती गडाची पवित्र जागा पाहायला आपल्या सर्वांना जायचंय। पण जाण्यापूर्वी मगाशी सरांनी सांगितलं ना, हे बघा ते इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का, या इलेक्ट्रिकच्या पोल पासून रायगडाच्या पश्चिमेला गेलात, पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज। हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल। रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची। गडावर मात्र नियम होता, गडावर एकदा नगारे ढोलताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं। माता गडावरती होती, इथं 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं। दरवाजे बंद होता। माया माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेनं गडावरून 500 फूट खाली उतरली, किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचले। सरदार चांगोजी गडकरांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आहे आणि त्या बाळाला दूध पाजणं गरजेचं आहे। पण त्या साहेब त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती हो। एका मराठाच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती आणलं। राहायची खायची व्यवस्था तिला गडावरती केली, पण त्या माऊलीला राहता येईना। साहेब या गडावरती जो हवेचा वेग आहे ना, तो तिला स्वतःच्या बाळाचा रडण्याचा त्या कानामध्ये गुरफडत होता। शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली रायगडाच्या त्याच पश्चिम कड्यावरून खाली उतरून गेली। अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती। रात्री 12च्या सुमारास हिरकणी गडाच्या पायथ्याला गेली। स्वतःच्या बाळाला तिने कुशीमध्ये घेतलं, माई ममतेने हात फिरवून त्याला दूध पाजलं आणि राजाने सकाळी 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी पडली। मातेच्या मांडीवरती माय ममतेने खेळणाऱ्या बाळाला पाहता क्षणी जाणाऱ्या मावळ्यांना प्रश्न पडला की हिरकणी खाली उतरली कशी असेल। काही विचारलं नाही, तिला आणि तिच्या बाळाला पालखीत बसवलं, रायगडाच्या सदरेवरती आणलं। हिरकणीला झाली सर्व घटना विचारली, झाली सर्व घटना तिने सांगितली गेली। पण शिवरायाने हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेत तू या गडावरून जसं खाली उतरते तसं आताही जाऊन दाखवतेस का ग? त्याच प्रसंगाला माऊली एका रडक्या अवस्थेत एवढंच उत्तर देऊ शकले की राजा रात्री जात असताना त्या पाऊल वाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतं। आता जर तो राजा दरी दिसऱ्याचं जाऊ शकत नाही। हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा,
जिथून हिरकणी उतरली तो कडा तासा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. हिरकणी स्टोरी कोणासाठी उतरली तर फक्त आपल्या बाळासाठी. हिरकणी आधारित एक पाठ्यपुस्तकामध्ये 4थीच्या पुस्तकात बघा एक कविता होती, गोपनारी हिरकणी गडा गेली. पण जी कविता मी ऐकली होती कुठल्या पाठ्यपुस्तकात नाही, एका मुंबईच्या आजीने ती कविता म्हटली होती की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वालुसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताणा मुलगा कुटुंब होते छोटेशे, शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालता हिरा क्षणभर विसावली आणि ध्यानी नाही म्हणी तिच्या ते सांज वेळ ती टळून गेली. अशी ती हिरकणी होती की गडाचे दरवाजे बंद झाले तर तिच्या ध्यानी नव्हतं. शेवट त्या पश्चिम कड्यावर उतरली, तिथे बुरुज बांधलं आणि त्याच बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. गडावरून जायचं असेल तर 1 किलोमीटर अंतरावरती जाता येतं. आता राजांचा राज्याभिषेक कसा झाला तो पाहायला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.